नमस्कार मंडळी, आपण पाहत आहात एसएस इंडिया टीव्ही। माजी आमदार बब्रुवान खंदाडे, गणेश दादा हाके आणि सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी या भाजपा नेत्यांचे निलंबन रद्द। महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 दरम्यान पक्षात शिस्तभंग केल्याप्रकरणी भारतीय जनता पार्टीने भाजप केलेल्या निलंबनाची कारवाई आता मागे घेण्यात आली आहे। भाजपा प्रवक्ते गणेश हाके आणि माजी आमदार बब्रुवान रामकृष्ण खंदाडे आणि युवक नेते डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी या तिन्ही नेत्यांचे निलंबन रद्द करण्यात आले आहे। या निर्णयामुळे दोघांनाही पक्षाच्या मुख्य प्रवाहात पुन्हा स्थान मिळाले आहे। भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाचे सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी आज दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजी या संदर्भात पत्रक जारी केले। या पत्रकानुसार संबंधित नेत्यांनी पक्षाच्या प्रदेश अनुशासन समितीकडे आपल्या निलंबनाच्या कारवाईबाबत खुलासा सादर केला होता। या खुलाशावर समितीने विचार केल्यानंतर सदर निलंबन तातडीने रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला। 2024च्या निवडणुकीनंतर झाली होती कारवाई। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्याबद्दल किंवा शिस्तभंग केल्याबद्दल श्री गणेश दादा हाके, माजी आमदार श्री बब्रुवान खंदाडे आणि युवक नेते डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती। अनेक महिन्यानंतर हा निर्णय रद्द झाल्यामुळे लातूर ग्रामीण मधील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। लातूर जिल्हाध्यक्षांना माहिती, निलंबन रद्द करण्याच्या या निर्णयाची प्रत लातूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील आणि लातूर शहराचे जिल्हाध्यक्ष अजित पाटील कवेकर यांना पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आली आहे। या निर्णयामुळे तिन्ही नेत्यांचा पक्षातील मार्ग मोकळा झाला असून ते आता पुन्हा सक्रियपणे पक्षकार्यात सहभागी होऊ शकतील। एसएस इंडिया टीव्ही अहमदपूर प्रतिनिधी अजय भालेराव।